सोलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आत्ता मी आलो तो थोडंसं म्हणजे सागरदादाला घ्यायला आपल्या. तर इथं दोन एक मशीन आहे, हे बघा ही एक आहे आणि ही एक. याच्यावर थोडंसं करंटसारखं म्हणजे व्हायब्रेशन होतं. याच्यावर सेम दोघे सेमच आहे. बाकीचे अजून दोन एक मशीन आहे पण ते आता सध्या कामात नाही. त्याच्यामुळं मग विचार केला की एक आपण ट्राय करू आत्ता आणि बाकीचे नंतर मी एकाच दिवशी पूर्ण एक्सप्लोअर करत ते. पण आता सध्यासाठी फक्त एक तेवढं ट्राय करतो कारण आपल्याला टाईम पण कमी आहे आणि लवकर घरी पण जायचं त्याच्यामुळं. सो लेट्स ट्राय इट. तर आता साहिल दादा तर करतो आहे. तुम्हाला इथं दिसतं असं बघा पायांचं व्हायब्रेशन एकदम कमी याच्यात. त्याच्यात रेंज सेट करायला लागते आपल्याला की आपण किती रेंज करतो. जसं आता इथं 10 दिसतंय ना, ही आपण वाढवू शकतो नाही का 30 एकपर्यंत. आणि यावरती जो आहे ना तो टायमिंग आहे त्यानुसार याच्यावर तर व्हायब्रेशन होतं नॉर्मली. त्याच्या काय त्याच्यात जास्त मजा येते खरं तर. जाणवत नाही एवढं नॉर्मली वाढतं एकदम नॉर्मल आहे ना. छोटे छोटे असं मुंग्यांसारखं होतं नाही का पाण्यात. त्याची रेंज वाढत नाही इकडं बघा रेंज वाढत इकडे एकदम नॉर्मल होतं. आता याची रेंज वाढत मी इथं 2 3 4 5 6 7 8 8 9 10. डायरेक्ट इथं डायरेक्ट हे होतं असं व्हायब्रेशन करतं. आणि बघा तुम्हाला दिसा असाल तर माझ्या पायाचं आहे बघा इथं बघा. अरे बोट सुटतच नाही. हे बघा कशी जवळ झाले नाही हेच होत नाही सुटत नाही. हे बघा पूर्ण पाय येऊन गेलाय. अरे माझा अंगठाच हे होत नाही बाई. म्हणजे असं आपण रिलीज करतो ना तसं होतच नाही. अजून जवळजवळ आहे. अजून 21 मिनटं चालणार आहे. 20. पण आपल्याला एवढा वेळ नाही बसायचं. आपल्याला जायचं घरी आता. सो आता फायनली बघा तुम्हाला दिसा असं आता बघा आताच व्हायब्रेशन. तर तुम्ही बघितलं असेल याच्यात वेगवेगळे म्हणजे प्रकार आहेत नाही का व्हायब्रेशनचे. जसं आता हे जवळजवळ आता 20 मिनटं आहे ना. तर 20 मिनटामध्ये भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारमध्ये व्हायब्रेट होतं मध्ये. आणि त्याच्याने आपले खूप गाण. उद्या आहे ना आपण उद्या जेव्हा येणार आहे ना उद्या पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करतो की कसं काय कोणतं मशीन काय काम करतं आणि कशा प्रकारे करतं नाही सगळं उद्याच्या जेव्हा सांगाल मी. आता ना आता पास झालं मला हे नाही होते ते सो फायनली तेवढून आल्यानंतर मी डायरेक्ट दूध वाटायला गेलो आणि त्याच्यानंतर आता जेवण वगैरे झालं. म्हटलं जेवण झाल्यानंतर ब्लॉग बनवा. सो तर तुम्ही इथलं असं 2-4 गोष्टी आहेत तिथं. नॉर्मल थोडंसाठी थांबलो होतं म्हणून जास्त काही यूज केलं नाही. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू आपण ट्राय करू जाण्याचा प्रयत्न करू. तिकडे गेलं मग तुम्हाला सर्व गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो काय त्याचं काम काय होतं किंवा काय यूजमध्ये येतं ते नाही का. आणि तुम्ही जे मी मशीन होतं ते एकदम एवढं म्हणजे खतरनाक ते. बाकी थोडंसं पायासाठी कास्य थाळी वगैरे ते 2-3 सामान राहणार आहे ते दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही ते उद्या नक्की बघा. सो आत्तासाठी बाय बाय गाईस आणि भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय.